परतश्चार्थे स्वविज्ञास्वतः येने जे चालणी वेगावत जाळे तो वेगो बैसावयाची होय कैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्यालागी। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 154 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे नैष्कर्म्यता। जे चालणे वेगावत जाए तो वेगो बैसावयाची होय तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्याला। एक दृष्टांताने सांगतात, आपल्या दिंडी जातात दिंड्या पंढरपूरला, त्यावेळी पुष्कळ माणसं भजनाला सोडून चालतात, बरोबर 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 पुढे जातात आणि दिंडी व्यवस्थित आराम घेतात, बसतात। म्हणजे त्यांचं जे भरभर चालत जाणे कसं करताय, विश्रांती घेण्याकरता। इथं काय म्हटलं त्याने, जे चालणे वेगावत जाए तो वेगू बैसावयाची होय। त्यांच्या चालण्याचा जो वेग आहे तो धावत जाणं म्हणजे पुढे जाऊन बसण्याकरता। त्याप्रमाणे तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्याला। तसं कर्म करण्याचा आग्रह कशा करता करायचा, कर्म करण्याचा आग्रह ही नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होण्याकरता। नैष्कर्म्यतेवर फार मोठा भर आहे। लक्षात, मनुष्य जन्म मरणाचं दुःख जर निवृत्त करायचं असेल तर कर्म कुठलंही असो ते फलाच्या इच्छेने करायचंच नाही। भगवंताला अर्पण करूनच कुठलंही कर्म असो, तुम्ही थोडं जरी कर्म अशा प्रकारे सकाम भावनेनं केलं, फलाच्या इच्छेनं केलं तर ते कर्म तुम्हाला कोट्यावधी वेळा या ठिकाणी केलेलं थोडंसं कर्म सकाम भावनेनं ते कोट्यावधी वेळा जन्म मरणाचं दुःख भोगायला होतं। म्हणून भगवान सांगतात की व तुम्हाला जर 84 लाख योनीमध्ये फिरावं लागतं तेव्हा कुठे मनुष्य देह मिळतो। नुसतं 84 लाख योनी फिरायचं असं चांगलं असतं, पण एका योनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्मावं लागतं, मरावं लागतं। अशा 84 लाख किती दुःख आहे, किती दुःख आहे। त्या दुःखाला काही पारावार नाही। लक्षात ठेवा। तेव्हा निदान मनुष्य देह तरी जाणता आहे, जे जाणते आहेत ते जनावरासारखेच वागतात, तो भाग सोडून द्या। काय किती टक्के लोक शास्त्राप्रमाणे चालतात
किती टक्के लोकांना हे कळतं? फार अवघड गोष्ट आहे, लक्षात ठेवा. बहुअंशाने लोक हे पामर विषयीमध्येच मोडले जातात. त्यांना काहीच कळत नाही, काही शुभाशुभ नाही. लक्षात विचार करण्याची गोष्टी आपण विचार करत नाही. काही धर्मामध्ये लहान मुलावर संस्कार केले जातात. लहान मुलावर त्याच्या धर्माचे, त्यांच्या देवतेचे. आम्ही मोठमोठे टोणगे होऊन मरतात, पण आम्ही त्याच्यावर संस्कार केले कधी? अरे आपला धर्मग्रंथ गीता आहे. गीता वाचावी, हरिपाठ वाचावा, एकादशी करावी, आळंदी पंढरीची वारी करावी, नामस्मरण करावं, असं आपल्या टोणग्याला सांगतो आपण. करतो संस्कार? इतका मूर्खपणा आहे, लक्षात ठेवा. पण त्यांचे ते कळायला लागले की लगेच संस्कार करतात, लगेच त्यांच्या. आणि ते करतातच ते पोरं लहानपणापासून. आम्हाला काही कळतच नाही. आम्हाला धर्म कळत नाही, आम्हाला तत्व कळत नाही, आम्हाला कर्म कळत नाही, आम्हाला या मनुष्य देहाचं महत्वही कळत नाही. म्हणून म्हटलं, महाराजांनी म्हणावं लागलं, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापू. हो, अरे कुत्री डुकर काही कमी आहेत का जगामध्ये? काय उपयोग आहे त्याचा? लक्षात ठेवा. जर तुम्हाला धर्म कळत नसेल, तत्व कळत नसेल, भगवान कळत नसेल, मनुष्य देहाचं महत्व कळत नसेल, तर तुम्ही पशुपेक्षा निपता. पशुपेक्षा. म्हणून या ठिकाणी म्हटलं, काय म्हणताय की जे चालणी वेगावत जाय, तो वेगू बैसावयाची होय, तैसा कर्मातिशय आहे नैष्कर्म्याला. म्हणून मनुष्य देहामध्ये कर्म तर करावंच लागेल. कर्मभूमीच नाव आहे या देहाचं. या देहाचं नाव काय आहे? कर्मभूमी. या कर्मभूमीला आल्याशिवाय कर्म होत नाही. कुठल्याच देहामध्ये कर्म करायचं नाही. काय म्हटलं काय? 83,99,999 एवढ्या योनीमध्ये कर्म करायचं नाही आहे. त्या योनी भोगभूमी आहेत. इथं जे केलं ते तिथं भोगायचं आहे. या सगळ्या योनीमध्ये लक्षात ठेवा, कर्म होतं ते फक्त ह्याच देहात. म्हणून मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. कुठं जायचं ते तिकीट इथूनच काढायचं. डुकराच्या जन्माला जायचं का कुत्र्याच्या जायचं का मांजराचं जायचं का गिधाडाचं जायचं का कावळ्याचं जायचं का घुबड्याचं जायचं, ते सगळे तिकीट इथून काढायचं. इथून तिकीट निघतं सगळं. इथून तिकीट निघतं. याचा अर्थ असा, तुम्ही जसं कर्म कराल तसं ते तुम्हाला भोगावंच लागेल. आणि ते भोगण्याकरता कुठल्या तरी देहाला यावं नाही. मनुष्य देह नाही पुन्हा मिळणार. आम्ही चुकीची कल्पना आहे. आमचा आज्जा आला, आमचा बाप आला, आमची आई आली, आमची आजी पोटाला आली, त्यांनी कधी देवाचं नाव घेतलं? त्यांनी कधी शाकाहारी राहिले का? मूर्ख. आणि ते पुन्हा माणसात जन्म येतील. कुत्री डुकरच होणार ना ते. इकडे कशाला मरतील येतील? हे फक्त जन्म घेण्याचा अधिकार कुणाला आहे? येनमी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हे फक्त संत भक्तालाच अधिकार आहे पुनर्जन्माचा. तुम्हा मला जन्म मिळेल नाही असं नाही, पण कुठला मिळेल काही सांगता येईल. मानव देह पाप पुण्य समान समी.
तैच पाविजे कर्मभूमी. ही कर्मभूमी आहे. पाप आणि पुण्य जेव्हा सारखं होईल समान, तेव्हा हा मनुष्य देह. थोडं कमी झालं पुण्य, थोडं कमी झालं पाप झालं की ढकलला करा पशवाधिकाच्या योग. थोडं पुण्य जास्त झालं की ढकललं देवाधिकाच्या योनीमध्ये. काय मनुष्य देह मिळणं दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरा. मनुष्य देह दिला तो मूर्खपणा करण्याकरता नाही, मद्य मांसाचं सेवन करण्याकरता नाही. लक्षात ठेवा. पुन्हा तुम्हाला हा जन्म मिळेल तर शक्यच नाही, पुन्हा मिळणार नाही. आता मागुता येईल फेरा, हे तो नघडे या नगरा. म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरा. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की कर्म तर करावंच लागेल. मनुष्य देह ही कर्मभूमी आहे आणि कर्म फक्त या देहात होतं, बाकीचे देह भोगभूमी आहे. इथं जे केलं ते तिथं भोगावं लागतं. म्हणून तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्याला. पण जास्तीत जास्त जे कर्म करत राहायचं, त्या कर्म करण्याचा आग्रह नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होण्याकरताच, निष्काम कर्म करण्याकरताच. आणि ते निष्काम करणं म्हणजे भगवद अर्पण बुद्धीनं करावं. ब्रह्मार्पणं ब्रह्महव्य ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीना. भगवंताला अर्पण करण्याकरताच कर्म करायचं. लक्षात नाही, कर्म करायचं ते देवाला अर्पण करूनच करायचं. झालं कोणतंही देवा करता म्हणा, आपण नेहमी ते सांगत असतो की तुम्ही काही करायचं तर देवा करता म्हणा. स्वयंपाक करायचा देवा करता, चहा देवा करता, स्नान देवा करता, पाणी भरायचं देवा करता, झाडून काढायचं देवा करता, सडा घालायचं देवा करता, रांगोळी घालायचं देवा करता, सगळं जगायचं सुद्धा देवा करताच जगायचं. लक्षात संसाराकरता कुत्री मांजरं जगतात काय? त्या जगण्याला अर्थ आहे का? जर जगणं कळत नसेल तर तो माणूस नाही. पाहून या मनुष्यपण जो न साधीच ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्धव जाण पुच्छे विन दो पाई. एकनाथ महाराज काय म्हणतात? जर मनुष्य देहाला येऊन परमार्थ करत नसेल तर तो बिन शेपटाचं लांड गाढव आहे. कोण म्हणतं? दळवी महाराज नाही म्हणत, एकनाथ महाराज. सगळे साधू संतांनी दात किसळून सांगितलं. पण माणूस इतका मूर्ख आहे, इतका निडर बेडर आहे की त्याच्यावर परिणाम होतच होतो. तो पुण्यवंतावर, भाग्यवंतावर तो परिणाम होतो, सर्वावर परिणाम होत नाही आहे. म्हणून वरचेवर जागतिक स्थिती जी बिघडत चालली त्याचं कारण हे आहे, हे लक्षात ठेवा. अधिके जवजव औषधी सेवा वयाची मांदी बांधी तव तव मुकीजे व्याधी तयाची. अधिके जवजव औषधी सेवा वयाची मांडी बांधी. जास्तीत जास्त औषध घ्यायचं ते कशा करता? आता जास्तच देतात तसं काही नाही, कारण त्यांची विक्री झाली पाहिजे मेडिकलची, त्यातला हिस्सा त्यांनाही मिळाला पाहिजे आणि त्यांची विक्री झाली पाहिजे. म्हणून लागती एक गोळी पण देतात धापाच. काय त्याचं कारणही आहे. त्याचं कारण त्यांना यथार्थ कळत नाही, अंदाज पद्धत देतात बिचारे. काय करतात अलीकडच्या डॉक्टर लोकांना काही कळत नाही. लक्षात काही कळत नाही. ते भीती घालतात आणि तुम्हाला खड्ड्यात नेऊन घालतात. मला वाटतं इथे एकच डॉक्टर आहे नगरमध्ये,
बाकी सगळे कसाई आहेत, कसाई. काय कळलं का? हा, चिंतामणी तेवढा एक डॉक्टर आहे. बाकी सगळे कसं आहेत? खाटी खाटी, मांस खा म्हणणारे, मांस खा, अंडे खा, मांस खा. तो मात्र मारकरी आहे, राम भक्त आहे. त्याच्या दवाखान्यात राम मंदिर आहे. काय तर मला मुद्दा काय सांगायचा आहे लक्षात ठेवा. किंवा इथं उदाहरण काय दिलं? अधिके जवळ औषधी सेवा वयाची मांडी बांधी तव तव मुकी जे व्याधी तयाची. जास्तीत जास्त औषध खायचं म्हणजे रोग जाण्याकरता, जेणेकरून रोगापासून मुक्ती प्राप्त होईल त्याच्याकरता औषध खायचं. बघू होईल बरं, होईल बरं, होईल बरं नाही. सध्याच्या काळात तरी लगेच उपाय होईल बरं की मग ह्याच्यासारखं लांबलेलं. अरे जा दवाखान्यात, जा दवाखान्यात. कशाचं काय दवाखान्यात? लवकर जायचंच नाही, लवकर औषध घ्यायचंच नाही. त्याच्यामुळं काय होतं? मग जास्तीत जास्त दुःख भोगावं, त्रास होतो. म्हणून इथं उदाहरण दिले ते सांगतो मी तुम्हाला की अधिके जवळजवळ औषधी सेवा वयाची मांडी बांधी तव तव मुखी जे व्याधी तयाची. पण जास्तीत जास्त औषध नियमाने घ्यावं. हो की 5-6 दिवसांनी एकदा घेतलं तर काय होईल? काय होईल म्हणजे वर्षभर बरं होणारच हो नाही. 5-6 दिवसांनी घेतलं तर नाही. जास्तीत जास्त नियमाने जर औषध घेतलं तव तव मुकी जे व्याधी तयार, तसं तसं आणि रोग लवकरात लवकर नष्ट होत. म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण केलं की तुमचं दुःख नष्ट होतं. जास्तीत जास्त नामस्मरण, बाकीचं बोलायचंच नाही. आमची थोबाडं नीट बसतच नाही, गप बसतच नाहीत लक्षात. बाकीचं बोलत राहतात. साधू संतांनी पुष्कळ सांगितलं, हरी बोला, हरी बोला, नातरी आ बोला, व्यर्थ गलबला. पण आम्हाला दुसऱ्याची कुटाणी भानगडी केल्याशिवाय आमचं जीवन जात नाही, दिवस जात. कशाचं भजन, कशाचं पूजन आले? मग भजन नाही, पूजन नाही. म्हणून तुम्ही जेवढं जास्त नामस्मरण करा तेवढी तुमची सुटका लवकर लवकर या दुःखातून मुक्त व्हायला. त्याच्याकरता ही उदाहरण देता तुम्ही सांगताय. तैसे कर्मे हातोपाती जे किदती यथा ते रजतमे झडती झाडा देवणी. तैसी कर्मे हातोपाती जे किदती यथा निगुती. त्याप्रमाणे कर्म आहे. कसं करावं? कर्म तर करावं लागेल, पण कसं करावं? शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करावं. काय? तैस कर्मे हातोपाती. हातोपाती म्हणजे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जे किदती यथा निगुती ते रजतमे झडती झाडा देऊ. आणि म्हणून जे कर्म आपण शास्त्राच्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे करावे. कारण शास्त्र हे माणसाकरता आहे, पशु करता शास्त्र हो नाही आहे. तेव्हा रजोगुण तमोगुण जर शास्त्राप्रमाणे आपण वागलो तर आपले रजोगुण तमोगुण वाढणार नाही. रजोगुण तमोगुण वाढले तर अधोगतीला जावं लागतं. तम म्हणजे काय? नरकाची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. तर सत्वगुणाची वाढ व्हावी लागते. रजतम नको. रजतम जेणेकरून वाढेल असा आहार घ्यायचा हो नाहीये. लक्षात ठेवा. असं वागायचं हो नाहीये, जेणेकरून सात्विक गुण वाढल्या जाईल. कारण सात्विक गुणामध्ये भजन होते, रजोगुणामध्ये संसार, तमोगुणामध्ये क्रोध,
लोकांचं वाईट करण्याची इच्छा आणि वाईट करत राहतात. खूप मारामाऱ्या, भानगडी, तमोगुण, रजोगुण, संसार करायचं करायचं करायचं, तोंड वाचून चाललं तरी करायचंच. रजोगुण आणि तुका म्हणे इथे सत्वाचे सामर्थ्य. हिचं मात्र सत्वगुण. सत्वगुणी मनुष्यच भजन करू शकतो, लक्षात ठेवा. ते शुद्ध सत्वगुण पाहिजे. त्याच्यात जर भेळ असेल तर ते भजन करत नाही लगेच, ते मी काही कुठे करत राहत. म्हणून शुद्ध सत्वाचे सामर्थ्य, शुद्ध सत्वगुण पाहिजे. आणि तो शुद्ध सत्वगुण वाढण्याकरता तसं वागणं गरजेचं आहे. तसा आहार, तशी संगती, सर्व त्याप्रमाणे करणं, शास्त्राप्रमाणे. म्हणजे आपला या अमोल मनुष्य देहातून उद्धार होईल. आणि जे दुःख, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं हे जर टाळायचं असेल तर भज गोविंदम. हे मूर्खा काय म्हणले, मूढमते. हे मूर्खा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. त्याने राग आले किंवा कधी कधी भगवान शंकराचार्यांचे श्लोक लिहिले. आदिगुरु शंकराचार्य तुकुंबराय त्यानेही राग आला, आणला नाथराय त्यानेही राग आणला. कायमाय गेली होती भूतापाशी हरिनये मुखाशी अरे मुढा. नाथराय काय म्हणले, तुझी आई का तुझ्याजवळ वेळेस भूताजवळ गेली ती काय म्हणून तुझ्या तोंडात देवाचं नाव येत नाही. स्पष्ट बोलले. काय करणार हो, सांगून सांगून बिचाऱ्यांचे अवतार संपले तरी लोकांवर परिणाम होत. त्यांचे अवतार संत कशा करता अवतार घेतात, पोट भरण्याकरता. आणि पोट भरण्याकरता आम्ही आहोत सगळे. ते संतांच्या जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकार. लक्षात ठेवा, जगाच्या कल्याणाकरता संत अवतीर्ण होतात. म्हणून त्याला तळमळ वाटते. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. हे जग बुडतं. काय संबंध आहे जगाचा त्यात, काय नाते जाळूनी संसार बैसलो अंगणी. काय संसाराची राख रांगोळी केली या लोकांनी जगाच्या कल्याणाकरता, तरी जगावर त्याचा परिणाम होत नाही. काय दुर्दैवी एक मूर्ख. का पाठी वाटी पुटे भांगार खारा देणे घटे कीड झडकरी तुटे निर्व्याज होय. का पाठी वाटी तुटे भांगारा खार देणे घटे तरी कीड झडकरी तुटे निर्व्याज. सगळं सोनं काही शुद्ध नसतं, लक्षात ठेवा. अंगठी वगैरे असे काही भाग आहेत ते शुद्ध सोन्याचे, पण बाकीचे सोन्याच्या अंगठी सुद्धा ती पिळ्याची अंगठीच शुद्ध असते. बाकीच्या अंगठ्यात डाकीच असतात, दागिने सगळे डाकीच असतात. द्यायला ते त्याच भावात देणार, पण जर आपण द्यायला गेलो ना तर त्यात बराच कमी किंमत सांगणार. हे डाकी आहे, हा मूर्ख तू दिलं होतंस ना, मग आम्हाला देताना तू भाव का लावलास? भाव तर तोच लावला, आता घेताना का म्हणतोस कमी? अशी धंद्याची पद्धत आहे, लक्षात ठेवा. काय तेव्हा म्हणून इथं म्हटलंय, उदाहरण दिलं माऊलीने, ते सांगतो तुम्हाला. का पाठोवाटी पुटे भांगारा खऱ्या खार देणे घटे. सगळे धंद्यावाले नालायक. तर कोणी शेतकरी असेल, कोणी दूधवाला असेल, दुनिया असेल, सगळे मूर्ख लोक सगळे. आजच्या काळात तर फार वाईट परिस्थिती. केमिकल शिवाय तर कुठून देतच नाही. भाज्या अशा बुडवतात लगेच कवटवीत लवकर मरायचं. सगळे असं लक्षात ठेवा,
शेतकरी सुद्धा इमानदार राहिला नाही, दूधवाले इमानदार नाही, व्यापारी नाही, धंद्यावाले नाही, सगळे खड्ड्यात घालणारेच माणसाला, सगळे खड्ड्यात घालणारे. तेव्हा इथंच एक उदाहरण दिले का पाठोवाटी पटे भांगारा खार देणे खटे. डाकी सोनं जे असतं त्याला अग्नीत घालवलं, अग्नीत घातल्यानंतर त्यातला जो हिनकस भाग आहे तो जळून जातो आणि शुद्ध सोनं राहत. तैसे निष्ठा केले कर्म, त्याप्रमाणे या आता 2-4 दृष्टांत दिले आपण, त्या दृष्टांताप्रमाणे तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करोनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा डावी. तैसे निष्ठा केले कर्म. गोड गोड बोललं की माणसाला खूप बरं वाटतं, थोडं कठोर बोललं की माणसाला राग येतो. म्हणजे परमार्थिक असले तरी येतो, नसला तर येतो, त्याला जास्त येतो म्हणा, पण परमार्थिकला त्याच्यापेक्षा जास्त येतो असं बोललं. ते बोललं नाही, पण आता विषय आल्यामुळं बोलायची पाळी आली तर मला काय मुद्दाम हौशी बोलायचं थोडी, किंवा तुम्ही सगळे ऐकणारे माझे दुश्मन थोडे. पण जिथे जे सांगितलं ते सांगायची पाळी आहे, ते सांगावं लागतं. तुका म्हणे खरे बोले येऊ तर रागे आली येतील ते, खरं सांगावं, आलं तर राग आला. काय घोरात उन्हात घर बांधणार नाही, उन्हातच आमचं. तेव्हा तैसे निष्ठा केले कर्म. पण आम्ही जे बोलतो ते साधू संतांनी जे सांगितलं ते तुमच्या पुढे मानतो. आमचं काही पदर मोड नाही. पुढील भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. सगळं भांडवल त्यांचं आहे आणि त्यांच्या भांडवलावर आमचा धंदा आहे. काय लक्षात येतं का? कुठलाही महाराज असो, स्वतंत्र त्याची बुद्धी चालत, संतांच्या भांडवलावर धंदे चालू येतात. तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करून रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा गावी. त्याप्रमाणे निष्ठा केले कर्म. निष्ठा या मानव देहामध्ये श्रद्धेला, भावनेला फार महत्व आहे. भावे विन देव न कळे संदेह, गुरु बिन अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे, एरवी ना कळे करतळी आवळे तैसा. ओ श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा भाव, भाव भुकेला हरी करीत असे भक्तांची चाकरी. भावनेला फार मोठं महत्व आहे. म्हणून इथं म्हटलंय तैसे निष्ठा केले कर्म ती झाडी करोणी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा लावी. तैसे निष्ठा केले कर्म. कुठलंही कर्म तळमळीनं करावं, कुठलंही कर्म श्रद्धेनं करावं, कुठलंही कर्म तळमळ, श्रद्धा आणि आपलं कल्याण, आपल्या कल्याणाकरता करावं. म्हणून तैसे निष्ठा केले कर्म. जसं कर्म जे करायचं निष्ठेनं, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठेने करा. निष्ठेला, भावनेला फार महत्व आहे. भावनेनं कोणतंही केलं तर फल मिळेल, नाही तर मिळणार नाही. फल म्हणजे तो देतोच, काही मागायचं नाही पण तो देतो. भक्ती केली तर वाया जात हो नाही आहे. मोक्ष देणे त्याचं काम आहे, आपला उद्धार करणे त्याचं काम आहे, भक्ताच्या मागे पुढे राहणं त्याचं काम आहे. नव्हे त्याच्याच करता त्याचा अवतार आहे, केवळ भक्ताच्या कल्याणाकरता. पैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करुणी रजतम. निष्ठेने कर्म करावं पण या 2 गुणाचा झाडा देऊन, म्हणजे या 2 गुणाचा नाश करून कर्म करा.
रजोगुण आणि तमोगुण हे दोन्ही नको आहे. ते झाडी करून रजतम नाही का. 158 उभी लक्षात ठेवा. घरी गेल्यावर बघा ज्ञानेश्वरीमध्ये. तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करून रजतम. निष्ठेने कर्म करा पण रजतमाचा नाश करून करा. नाही सत्व वृद्धीने करा, सात्विकतेने कर्म करा, रजतमात कर्म करू नका. सत्वशुद्धीचे धाम डोळ्याला आणि मग डोळ्याला निश्चितच चित्तशुद्धीचं धाम प्राप्त होते. जे सात्विक वृत्तीनं जर निष्ठेनं कर्म केलं, निष्काम कर्म केलं तर अंतकरण शुद्ध होतं. शुद्ध अंतकरणामध्ये ज्ञान होतो आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष नाम भगवंताची प्राप्ती होते. म्हणून धनंजया सत्वशुद्धी दिवसितया तीर्थाची या मासावाया आली कर. आणि म्हणून अर्जुना मी तुला सांगतो की सत्वशुद्धीला सात्विकतेला फार मोठं महत्त्व आहे. सात्विक कर्म हे केवळ नाही का केल्याने होत नाही. सात्विक बुद्धी ही कशाने निर्माण होते तर त्याच्यात पुष्कळसे प्रकार आहेत. सात्विक बुद्धी निर्माण होण्याकरता आपल्या पहिल्या आहार विहाराची गोष्ट आहे. आपल्या संगतीचा परिणाम होतो, अन्नाचा परिणाम होतो. म्हणून सात्विक बुद्धी जेणेकरून निर्माण होईल अशा प्रकारचा आहार घ्यावा, अशा प्रकारची संगती करावी. संगती कधी कोणाची करू नये लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेवराय यांची संगती करावी. आज आहेत ते गाथ्याच्या ज्ञानेश्वरीच्या रूपात, त्यांची संगती करावी. मूर्खाची संगत कधी करू नाही लक्षात ठेवा. खळाची संगती उपयोगाशी नाही, आपणा अपाय त्याची संगत. दुष्टाची संगत केली तर निश्चित आपला नाश होतो, आपला अपाय होतो. म्हणून सांगितलं या ठिकाणी की अर्जुना, म्हणून सांगतो तुला मी या सगळ्या गोष्टी राहिलेला भागाची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला शिवा उद्या. कुंडली गौरदे